आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीचे महत्त्व. आपल्याकडे वर्षभरात 4 नवरात्री साजऱ्या करण्यात येतात. यापैकी 2 गुप्त नवरात्र असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचं नामस्मरण करणं, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे 9 दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा चांगला कालावधी मानण्यात येतो. शरद ऋतूच्या सुरुवातीलाच हा उत्सव असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असेही म्हटलं जातं. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात या देवींचे दर्शन घेण्यासाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृतमध्ये नवरात्री याचा असा अर्थ होतो 9 दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजा अर्चा करण्यात येते. तर 10व्या दिवशी रावण दहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीत नक्की काय करण्यात येतं? शारदीय नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवस वेगवेगळ्या 9 देवींच्या रूपांची पूजा अर्चना करण्यात येते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसरा दिवस असतो तो ब्रह्मचारिणी देवीचा, तिसरा दिवस चंद्रघटा देवीचा मानण्यात येतो, तर चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. 5वा दिवस स्कंदमाता देवी, 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा, 7वा दिवस हा कालरात्री देवीसाठी आणि 8व्या दिवशी महागौरी देवी आणि 9वा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मानला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यात येते. मात्र ही नवरात्र कशी सुरू झाली हे आपण जाणून घेऊया. नवरात्रीची पौराणिक कथा आपण पाहणार आहोत. नवरात्र नक्की कसे साजरे करण्यात येऊ लागले याच्या 2 पौराणिक कथा अगदी पूर्व परंपरागत सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासूर नावाचा एक दैत्य ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव, दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असे वरदान त्यांनी ब्रह्मदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाकार माजवायला सुरुवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. 9 दिवस दुर्गादेवीने महिषासुराशी लढून त्याचा 10व्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला महिषासूरमर्दिनी असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. 9 दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींशी लढा देण्यासाठी नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले जाते. तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. 9 दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होते.
त्यानंतर देवीने लंका विजयाचा आशीर्वाद दिला असं सांगण्यात येतं. तर 10व्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला. शारदीय नवरात्रोत्सव सहसा ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो. आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात घटस्थापना करण्यात येते. पहिल्या 3 दिवसात दुर्गेची पूजा करण्यात येते. ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसांमध्ये करण्यात येते. फळं, फुलं, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. तर देवीला वेगवेगळ्या 9 रंगांचे वस्त्र 9 दिवस परिधान करण्यात येतं. यामध्ये कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि काली पूजनही करण्यात येतं. पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात 9 प्रकारचे धान्य पुरण्यात येते. 10 दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढवण्यात येते. पूजेमध्ये 5 प्रकारची फळं असतात आणि ही माळ रोज 9 दिवस वेगवेगळी चढवली जाते. तर सकाळ संध्याकाळी धूप, दीप, आरती आणि देवीला नैवेद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. हा दिवस सतत या घटाजवळ दिवा तेवत ठेवला जातो. कुमारिकांचे दुर्गेचे रूप असते असं मानण्यात येतं. 9 कुमारिकांचे पाय धुवून आणि त्यांच्या आवडीचे जेवण करून पूजनही करण्यात येते.